15 ऑगस्टच्या शुभमुहूर्तावरती राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 20,000 रुपये जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठातील घडामोडीमुळे जागतिक स्तरावर प्रचंड महागाई वाढली आहे आणि याचा थेट फटका आपल्या देशातील कृषी क्षेत्राला बसला असून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये सुमारे 30% वाढ झाली आहे. तर बियाणांचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला हवामानाचा अनिश्चित पॅटर्न सुरू झाला. त्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी आता विशेष अनुदान जाहीर केले. स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून याचं वितरण केलं जाणार आहे. पण हे पैसे महाराष्ट्रातील ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत, कारण यामध्ये पात्रता यादी बनवण्यात आली असून याचा GR देखील जाहीर झाला आहे. 2 कागदपत्रे असलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि 2 नियमानुसार 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यामुळे जर तुम्हाला 20,000 रुपये मिळवायचे असतील तर नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेले 2 नियम जाणून घ्या. शेतकरी बांधवांनो, एकीकडे वाढलेला खर्च आणि दुसरीकडे हवामानाची अनिश्चितता आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होत आहे. या दुहेरी संकटामध्ये सापडलेल्या शेतकरी कर्जाचा ओझ्याखाली दबू नये म्हणून मंत्रालयामध्ये कृषी विभागाची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये केंद्र सरकारचा निधी आणि राज्य सरकारचा वाटा एकत्र करून एक विशेष आर्थिक महानिधी तयार करण्यात आला आहे. या निर्णयावरती केंद्र आणि राज्य सरकारचे प्रमुख नेतृत्वाने शिक्कामोर्तब केला असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना शेतकऱ्यांच्या नावापुढे आता 20,000 रुपये जमा करताना सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. पण यासाठी 2 नियमांमध्ये पात्र ठरणं देखील तितकंच अनिवार्य आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली होती. परंतु त्या कर्जमाफीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये येत असताना सरकारने 2 कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश देखील दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी आता तातडीचा दिलासा म्हणून सरकारने 20,000 रुपयाची विशेष मदत जाहीर केली आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीक विमा यादी यामध्ये शेतकऱ्यांची नावं समाविष्ट झाली आहेत. नव्या तरतुदीचा दुहेरी फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पात्रता जाणून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे त्यांना प्राधान्य दिलं गेलंय. परंतु तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड तसेच NPCI मॅपिंग याबद्दलचे 3 नवीन नियम देखील बदलण्यात आले आहेत. कृषी विभागाने गेल्या 5 वर्षातील पिकांची आकडेवारी, दुष्काळग्रस्त पट्टा आणि जमिनीचा प्रकार या सर्वांची पडताळणी करून 20,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांसाठी निश्चित केली. त्यासोबतच 15 ऑगस्टचा दिवस निवडण्यात आला आणि 15 ऑगस्टच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरणासाठी बँकिंग प्रणाली सक्रिय केली जाणार आहे. जे 12 जिल्हे निवडण्यात आले आहेत त्यांचं 3 मुख्य गटामध्ये विभाजन करण्यात आले. मंत्रालयातील IT विभागाने बँकिंग प्रणालीवरती ताण येऊ नये म्हणून पहिल्या गटामध्ये 4 जिल्ह्यांना समाविष्ट केले. दुसऱ्या विभागामध्ये दुपारच्या सत्रामध्ये वितरण केलं जाणार आहे. तर तिसऱ्या विभागामध्ये 15% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील समावेश करण्यात आला. तिसऱ्या गटामध्ये भौगोलिकदृष्ट्या आणि आदिवासी भागामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. जेव्हा मंत्रालयातून एकाच वेळी हजारो रुपयाचा निधी ट्रान्सफर केला जातो तेव्हा बँकेचे सर्व्हर जाम होण्याचा धोका असतो. म्हणूनच सरकारने दुपारचं सत्र आणि रात्रीचं सत्र अशा 2 टप्प्यांमध्ये बँकिंग प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत. शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे जर पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल आणि आधार कार्ड असेल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, कारण नरेंद्र मोदी साहेबांनी 20,000 रुपयाची घोषणा तर केली आहे, परंतु त्यासोबतच एक सूचना पत्रक देखील जाहीर केलं आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, 15 ऑगस्टचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक मोठा आशेचा किरण आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल असेल त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि या योजनेचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तालुका पातळीवरती अत्यंत अचूक नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गाव पातळीवरती सरकारी यंत्रणा आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत एक विशेष डिजिटल यादी तयार करण्यात आली आहे. तालुकास्तरीय कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या IT सेलकडून प्रत्येक गावातील रेशन कार्ड धारक तसेच बँक खातं आणि EKYC पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांचा डेटा थेट मंत्रालयातील मुख्य सर्व्हरशी जोडण्यात आला. यामुळे जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवर आणि तालुक्यातील थेट गावातील बळीराजाच्या खात्यामध्ये DBTद्वारे पैसे वितरित करत असताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव पात्रता यादीमध्ये असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण बँकिंग सिस्टीम तर सक्रिय करण्यात
करण्यात आली, परंतु कोणत्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये मिळणार आहेत हे देखील जाणून घ्या, कारण सरकार सरसकट सर्वांना हा निधी देणार नाही। या निधीचे वाटप अत्यंत पारदर्शक केले जाणार आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशानुसार 2 नियम लागू करण्यात आले आहेत, त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकऱ्याचं रेशन कार्ड आणि त्याच्या बँक खात्याची तपासणी करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, 15 ऑगस्टचा औचित्य साधून राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निधीमधून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 20,000 रुपयाची विशेष मदत ट्रान्सफर करण्यासाठी संपूर्ण आराखडा तयार केला आहे आणि 20,000 रुपयाची तरतूद नेमकी कशी करण्यात आली आहे आणि यामध्ये प्रशासकीय गणित काय आहे हे देखील सांगण्यात आलं आहे। केंद्र सरकारचा विशेष आपत्कालीन निधी आणि राज्य सरकारचा कृषी सहाय्यक निधीचा संयुक्त वाटा एकत्र करून या महानिधीची उभारणी करण्यात आली आहे। त्यामुळेच मागील 5 वर्षांमध्ये जिल्ह्यांमधील पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला। निवडलेल्या 12 जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आणि गाव पातळीवरती लाभ देण्यासाठी विशेष डिजिटल सिस्टीम लागू करण्यात आली आहे। केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या मदतीचं वितरण अत्यंत पारदर्शक आणि सुरळीत व्हावं यासाठी प्रशासनाने महाराष्ट्रातील निवडक 12 जिल्ह्यांची 3 मुख्य गटामध्ये तांत्रिकदृष्ट्या वर्गवारी केली आहे। पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये हंगामामध्ये पावसाची मोठी तूट नोंदवली गेली होती, तिथे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती, अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। या गटामध्ये 4 जिल्ह्यांना प्राधान्याने समाविष्ट करण्यात आले। या जिल्ह्यातील अल्पभूधारक तसेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या तालुका स्तरावरती अंतिम करण्यात आल्या आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये पैसे वितरित केले जातील। केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या या मदतीचं वितरण अत्यंत पारदर्शक आणि सुरळीत व्हावं यासाठी प्रशासनाने महाराष्ट्रातील निवडक 12 जिल्ह्यांची 3 मुख्य गटामध्ये तांत्रिकदृष्ट्या वर्गवारी केली आहे। पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या हंगामामध्ये पावसाची मोठी तूट नोंदवली गेली होती आणि जिथे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। या गटामध्ये 4 जिल्ह्यांना प्राधान्याने समाविष्ट करण्यात आले। या जिल्ह्यातील अल्पभूधारक तसेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या तालुका स्तरावरती अंतिम करण्यात आल्या असून पहिल्या गटामध्ये धाराशिव, परभणी, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे, तर दुसऱ्या गटामध्ये खरीप हंगामातील बियाणे आणि रासायनिक खतांचा खर्च जास्त असणाऱ्या पिकांच्या जिल्ह्याची निवड करण्यात आली। यामध्ये 4 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवरती IT सेलकडून आलेला डेटा तपासून दुपारच्या प्रक्रिया सुरू करण्यात येतील आणि जिल्हा मध्यवर्ती व ग्रामीण बँकांच्या सर्व्हरवर लोड येऊ नये म्हणून संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसे जमा करण्याचं काम केलं जाईल। या दुसऱ्या गटामध्ये अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे, तर तिसऱ्या गटामध्ये आदिवासी पट्ट्यातील अनिश्चितता जाणून घेऊन तिसऱ्या गटामध्ये भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि पावसाची अनिश्चितता पॅटर्न असणाऱ्या गोंदिया, नंदुरबार, धुळे, यवतमाळ अशा 4 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। या भागातील बँकिंग यंत्रणावरती ताण येऊ नये म्हणून सरकारने दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र असं जे नियोजन बांधलं होतं, त्यानुसार संध्याकाळच्या सत्रामध्ये या विभागामध्ये पैसे सोडले जातील। शेतकरी बांधवांना 20,000 रुपयाची मदत केंद्र सरकारच्या आपत्कालीन तरतुदीमधून दिली जात आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाता आधार कार्डशी जोडलेलं आहे आणि EKYC पूर्ण आहे, त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम कोणत्याही अडथळ्याशिवाय जमा होणार आहे। त्यामुळे सर्व 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला सक्रिय ठेवावं, म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलेल्या खात्यावर लाभ मिळण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती आणि दुष्काळी इतिहास तसेच पिकांच्या नुकसानीचा 5 वर्षाचा आढावा घेऊनच सरकारने या जिल्ह्यांची निवड ही पहिल्या टप्प्यासाठी केली आहे। त्यामुळे तालुका पातळीवरती अत्यंत अचूक नियोजन बांधण्यात आलं असून निधी वितरण केलं जाणार आहे।